तर आजच्या स्पेशल मेन्यूमध्ये आहे झटपट बनणारी आणि झणझणीत अशी पनीर टिक्का बिर्याणी. एकदम भारी होते, खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा. पनीर घ्यायचं, याच्यामध्ये काय मसाले टाकायचे जसं लाल तिखट, धना पावडर, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडं तांदळाचं पीठ टाकून याला कोट करून एक अर्धा तास साईडला ठेवायचे. तांदूळ घेतलेला 1 तास भिजवून घेतला होता. पाण्यात तेल, मीठ, काही खडे मसाले आणि हा तांदूळ टाकून घ्यायचा आहे. याला शिजवून घ्यायचं आहे 80% आणि हा थंड व्हायला ठेवून द्यायचा आहे साईडला. कढाई घेतली आहे, त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि 2 ते 3 कांदे घेतले मीडियम साईजचे लांब लांब चिरलेले, त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. टमाट्याची प्युरी घेतली, इथे 2 टमाटे घेतलेले आहेत, त्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटूस्तर. मग धना पावडर, हळद, लाल तिखट आणि बिर्याणी मसाला टाकायचा. हा कोणता पण बिर्याणी मसाला तुम्ही टाकू शकताय. मलाई दही घेतलेलं चांगलं फेटून याच्यात टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ, पाणी घालायचं आहे, एक उकळी येऊ द्यायची आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे पनीर कोट केलं होतं त्याला थोडंसं तेल टाकून तव्यात फ्राय केलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. तांदूळ टाकून घ्यायचं आहे आणि केसर हे कलरसाठी वापरलेलं आहे, तर तूप आणि हे केसरवालं दूध टाकायचं आहे. थोडा बिर्याणी मसाला, फ्राय केलेला कांदा, कोथिंबीर आणि एक अर्धा तास बिर्याणीला दम द्यायचा आहे आणि बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा, लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर फॉलो नक्की करा.